विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 11:30च्या दरम्यान झाले हे। आमची गाडीवर दगड टाकले तर आणि 3 जण होते, बाईकवरून पळून गेले तर। खिडक्यांना पण झटले तर आणि हे अशा पद्धतीने हे कशासाठी एवढं नुकसान काय माहिती। मामू मामू सोरे क्या आओ ना बाहर। ओ देखिए हाँ क्या बोले? नाही, सगळीकडे काच आहे, सगळं झालं आता। रात्रभर दारातच असतोय माझ्या बसलेला, पण ह्याला अगोदर दगड मारला आणि तो दगड मी तुम्हाला दाखवते। हा दगड त्याला मारला आणि मग तो कुत्रा पळून गेला, असं झालं। आता ही रात्री अशी हे झालेली आहे, अशा पद्धतीने ही इकडून एक जणाने मारलेले आणि इकडून एक जणाने मारलेले, म्हणजे दोन्हीही टप्पू जे असतात हे दगडाचे नाही तर हे रॉडचे आहेत आणि रॉडने ही गाडी फोडण्याचा प्रयत्न झाला। परंतु झाला असं की त्यांना सगळीच काच गाडी फोडायची होती, पण त्या काचेचा धाड दिशी मोठ्याने आवाज झाला आणि त्याच्यामुळं त्यांना ते हे झालं नाही। आणि काही लोकांनी बघितले ते, तर 2 गाड्या त्यांच्या रस्त्यावर होत्या, कारण हा रस्ता हायवे आहे आणि त्या रस्त्यावर गाड्या लावलेल्या होत्या। तिकडे 3 जण उभे होते जणू, आणि तिथून काही जण अडत होते की फोडा रे फोडा म्हणून, म्हणजे असं बोलत होते म्हणे। आणि इथं एक गाडी होती आणि इथून एका गाडीवर मग हे दोघांनी सोबतच टप्पू टाकून त्या गाडीवर ते ह्याच्यावर ते फोडून मग ते पसार झालेली लोक आहेत। आता असं आहे की बाबा म्हणजे, आणि एवढं गाडीवर आज हल्ला केलाय, उद्या माझ्यावर होऊ शकतो, हे हल्ला माझ्या कुटुंबावर होऊ शकतो, माझा जीव धोक्यात आहे, असं असतानाही सुद्धा अदखलपात्र गुन्हा म्हणून पोलिसांनी नोंद करून घेतलेला आहे। अद्याप या घटनेचा पंचनामा करायला पोलीस आलेले नाहीत। आता आम्ही परत पोलीस स्टेशनला जातोय। नारायण रात्रभर झोपलेला नाहीये, गाडीचं नुकसान झाल्यामुळे। 5-6 जण लोकांनी हे केले, ते गाडीच्या काचा फोडल्यात, रॉडनं नुकसान केलंय ना। पाण्याचं साधन असतं आमच्या तिथ हे आहे। लोकांचं म्हणजे किती समाजासाठी काम करतो, लोकांच्या अडीअडचणीला मी कामाला येते आणि माझ्या घरावर हल्ले करण्यासाठी लोकांनी लावून द्यायला लागलीत लोक। आणि मी कधीच चुकीची कामं करत नाही, मी कधीच गाडी बरं दिसायची तुम्ही बाहेर। रोज असते ना, रोज असते।
तळक नाव येतं असं जागेवर बारीक बारीक तुकडे होतात ते काच फुटायला वेळ लागत नसतो हे गॅस असतो गॅस निघून जाते बाहेर दगड तिकडूनच कुठून तरी आणलेला आहे. दगडात तुकडे एक मारलेला मम्मीला त्याला काय एक काच एक काच वाहनाच्या काच तसं असतं आणि कधी असे याचे बारीक तुकडे बिलकुल त्याच्यासारखे सारखे कारण की असे कधी मोठा तुकडा होतो. कॅम्पामध्ये बरेचसे आहेत अशा गोष्टी जे पण मला माझ्यामुळे माहिती आहे का मला जास्त संशय मी तुम्हाला सांगितलं कॅम्पावरची केंद्र असतं म्हणजे त्यांना लावून दिलेला दिनाचं मला मी तुम्हाला नाव सांगितलं का तसं पाहून ते कारण ते प्रकरण फार फार दिवस झाले त्याला आता नाही ना हातावर सुरू आहे आता मला माहिती भरपूर झालं त्याला हो नाही आता जवळ एप्रिल मध्ये 1 वर्ष आले नाही काही नाही तिथं 1 वर्ष होतं एप्रिल मध्ये नाही पण आता काय सासऱ्यांनी काय भांडण नाही येऊन ते 4 महिने झाले हो चला आता आताचं प्रकरण ते असतं काय म्हणते माहितीये का मी सगळ्या लोकांना गपची बसवलं होतं पण ह्या बायाला गपची बसवता येत नाही. हो जर असं तू सांग ना नाव घेतलं एवढी सांग ना का असं असतं? असं लिखी नाही सांगितलं फिरायला पण मम्मी बीडला फायरिंगला रात्री सकाळी बघितलं पण सकाळी 4 गेलो नाही फायरिंगची ड्युटी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.